जय भीम, नमो बुद्धाय, जय माता रमाय। रमाय कन्या या यूट्यूब चॅनल मध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। मन वडाय वडाय उभ्या पिकात लढोर, किती हाकला हाकला फिरे येते पिकावर। तर बहिणाबाईंच्या कवितेच्या या दोन ओळी आपल्याला मनाबद्दल सांगून जातात की हे मन किती चंचल आहे। त्याला आपण कितीही ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न केला तरी ते चंचल असल्याने स्थिर राहत नाही। तसेच कोणीतरी किती सुंदर म्हटलं आहे की यशस्वी जीवनासाठी मनाची स्थिरता आणि शरीराची हालचाल असणं खूप गरजेचं आहे। कारण कोणत्याही कामाला यशस्वी करायचं असेल तर ते काम मनाच्या एकाग्रतेनेच केले पाहिजे। एक योद्धा रणांगणात तेव्हाच हारतो जेव्हा तो मनातून हारलेला असतो। कारण जो स्वतःच्या मनाला जिंकतो तो जग जिंकतो। तर अशा या मनाला स्थिर ठेवण्यासाठी किंवा त्यावर ताबा मिळवण्यासाठी आपल्याला ध्यान साधण्याची म्हणजेच विपश्यनेची गरज असते, जी 2500 वर्षापूर्वी आपल्याला शाक्यमुनी तथागत बुद्धांनी दिली आहे। तर अशा प्रकारच्या शिक्षणाची सर्वांनाच गरज आहे। बाबासाहेब म्हणतात की शरीराला जसा अन्नाचा खुराक लागतो तसाच मेंदूला मनाला विद्येचा खुराक लागतो। तर अशा या विपश्यना किंवा ध्यान साधनेविषयी थोडं विपश्यनार्थी म्हणजे साधक आणि साधिका यांच्याकडून त्यांच्याच अनुभवातून पण जाणून घेणार आहोत। तसेच या विपश्यनेचे जगात एकूण 240 सेंटर असून त्यातील भारतात 112 सेंटर आहेत आणि महाराष्ट्रात 35 विपश्यना सेंटर आहेत। तर भारतातील किंवा महाराष्ट्रातील कोणत्याही आपल्या जवळच्या ठिकाणी नाव नोंदणी करण्यासाठी त्यांची वेबसाईट www.dhamma.org या वेबसाईटवर किंवा वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या त्यांच्या फोनवर संपर्क करून नोंदणी करू शकतो। तसेच ज्यांना कोणाला धम्मसेविका म्हणजे स्वेच्छेने विपश्यना केंद्रामध्ये ज्या साधिका विपश्यनेसाठी आलेल्या असतात त्यांना सेवा देण्यासाठी ज्यांना कोणाला स्वेच्छेने धम्मसेविका व्हायचं असेल तर त्यांना कमीत कमी 10 दिवसांची 2 शिबिरं झालेली असावीत। अशांनी आपण ऍप्लिकेशन करून नाव नोंदवून धम्मसेविकेसाठी अर्ज करू शकता। करता नाही महिलांसाठी स्वच्छ सुलभ असं टॉयलेट बाथरूम आहे, बेडची व्यवस्था आहे राहण्याची आणि पाणी 24 तास असतं, कसलाच प्रॉब्लेम नाही इथं। आणि हे असं तर आता आपण हे महिलांचं निवासस्थान आहे। हे इथे सर्व अशा क्रमांकानुसार रूम दिल्या जातात। सर्व महिला साधिकांना विपश्यनाच्या दरम्यान 10 दिवस त्या या निवासस्थानामध्ये त्या राहत असतात, वास्तव्य करत असतात। आणि सर्व सोयींनी उपलब्ध असलेलं पाण्याची 24 तास सोय आहे, पंखा आहे, लाईट आहे, कसलाही अडचण नाही, मच्छरांचा त्रास नाही, एकदम सुव्यवस्थित असं हे राहण्याचं ठिकाण आहे। महिला इकडे परत आलोय, ध्यान कक्षाकडे चाललोय आता आपण। हॉल आहे धम्म हॉल, इथं महिला आचार्य यांचं प्रवेशद्वार म्हणजे इथं त्यांचं महिला आचार्य जे आम्हाला मार्गदर्शन करतात 10 दिवसामध्ये, विपश्यनाच्या 10 दिवसामध्ये जे आम्हाला मार्गदर्शन करतात त्या महिला आचार्य यांचं इथं निवासस्थान आहे। तसेच ह्या धम्मसेविका समोर दिसतात आपल्याला, यांनी आम्हाला खूप चांगल्या पद्धतीनं सहकार्य केलेलं आहे, सेवा दिलेली आहे, आम्हाला कोणत्याही गोष्टीची कमी पडू दिलेली नाही। तर अशा प्रकारे इथील वातावरण आहे। आपण जय भीम, नमो बुद्धाय, जय माता रमाय। रमाय कन्या या यूट्यूब चॅनल मध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। तर आजचा व्हिडिओ आपला नेहमीप्रमाणेच आगळा वेगळा, रंजक आणि इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे। तर शेवटपर्यंत स्किप न करता बघा
आणि शेवटी आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर आज आम्ही अशा ठिकाणी उभे आहोत जिथं यशस्वी जीवनाचा आणि निरोगी आरोग्याचा मार्ग प्राप्त होतो. अर्थातच लक्षात आलंच असेल आपल्या की विपश्यना सेंटर हे विपश्यना सेंटर आहे. हे स्वारगेट येथे आहे आणि हे धम्मपुण्य या नावाने या ठिकाणी स्थित आहे. तर अशा ठिकाणी आम्ही आता उभे आहोत. खऱ्या अर्थाने विपश्यनाच्या बाबतीत सांगायचं झालं तर विपश्यना ही जी प्रक्रिया आहे हे आपल्या भारत देशातील तथागत भगवान बुद्धांच्या काळापासून म्हणजेच 2500 वर्षापासून ही प्रक्रिया प्रचलित आहे. पण वाईट एका गोष्टीचं वाटतं की आपल्या भारतात ही प्रक्रिया सुरू झालेली असताना देखील आपल्या भारतातील फार कमी लोकांनी याचा लाभ घेतलेला आहे आणि इतर देशातल्या लोकांनी मात्र ह्याचा पुरेपूर 100% लाभ घेतलेला आहे. तरी सुद्धा ज्यांना माहीत आहे तर आम्ही सगळे जमा झालेलो आहोत. इकडून तिकडून एवढ्या लांबून आलेत. आता हे सगळे दिसत आहेत, ह्या सगळ्या महिला साधिका आहेत. तर ह्या जवळून आलेल्या नाहीत, खूप लांबून लांबून आलेले आहेत सगळे. आणि या असं वाटत असेल की यांना सुट्टी वगैरे असेल, पण असं काही नाही. प्रत्येक जण वर्किंग वुमन आहेत प्रत्येक. आणि तसेच त्या साईडला पुरुष पण आहेत, पुरुष साधक देखील आहेत. ते सुद्धा आपापल्या कामातून वेळ काढून इथं आलेले आहेत. कोणी जॉब करते, कोणाचा स्वतःचा व्यवसाय आहे, कोणी शाळा कॉलेजमध्ये UPSC MPSCच्या परीक्षा देणाऱ्या आपल्या मुली सुद्धा या ठिकाणी आलेल्या आहेत. तर याचा लाभ घेण्यासाठी हा विपश्यना शिबिराचा लाभ घेण्यासाठी आलेले आहेत. तर आता या दिवसामध्ये आम्ही जो अनुभव घेतलाय म्हणजे खरं विपश्यना म्हणजे खरं सांगायचं झालं तर विपश्यना म्हणजे ज्ञानाचा मार्ग, विपश्यना म्हणजे जीवन जगण्याचा मार्ग, विपश्यना म्हणजे मुक्तीचा मार्ग. तर ज्ञानाचा मार्ग म्हणजे ज्ञानाचाच मार्ग आहे थोडक्यात. कारण जसं आपण आपल्या जीवनामध्ये मानवी जीवनामध्ये 3 मूलभूत गरजा असतात, अन्न, वस्त्र, निवारा. अगदी तशीच ही 4थी गरज म्हणजे शिक्षण. शिक्षण हा एक त्याच्यामध्ये ऍड करणं फार गरजेचं आहे. विपश्यना हा शिक्षणातच मोडला जातो. शिक्षणातलाच एक ज्ञानाचा घटक आहे. विपश्यनाच्या बाबतीत सांगायचं झालं तर ह्याचे खूप अनेक फायदे आहेत. आपल्या महात्मा ज्योतिबा फुलेंनी सांगितलेले आहे अविद्येचे परिणाम काय काय असतात की विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र खचले आणि इतके सारे अनर्थ एका अविद्येने केले असं महात्मा ज्योतिबा फुले म्हणत होते. तर ह्या अज्ञानापासून माणसाच्या जीवनाची कशा पद्धतीने माती होते, कशी हानी होते हे आपल्याला वेगळं नव्यानं सांगायलाच नको. हे सर्वांनाच माहीत आहे आणि त्यातूनच विपश्यना हा अतिशय सुरळीत जीवनाचा एक सुखकर असा मार्ग आहे. मार्गाचा आम्ही इतक्या सगळ्या महिलांनी 10 दिवसाचा अवलंब केलाय, अनुसरण केलेलं आहे, अनुकरण सुद्धा केलेलं आहे. आणि या मार्गातून आम्हाला जे लाभ मिळालेले आहेत ह्या सर्व आम्ही ज्या महिला साधिका आहेत यांना जे लाभ मिळालेले आहेत ते आता या ठिकाणी शेअर करणार आहेत. खरं सांगायचं ह्या खूप लांबून आलेल्या आहेत ह्या महिला साधिका. आणि खरं सांगायचं अजून एक महत्वाचं की आम्ही एका धर्माच्या कुणीच नाही आहोत. हे सर्व धर्मीय समभाव सर्वांच्यासाठी म्हणजे मानवी जीवनासाठी अतिशय उपयुक्त असं हे विपश्यना प्रक्रिया आहे. तर या महिलांच्या आपण प्रतिक्रिया किंवा अनुभव जाणून घेणार आहोत. जास्त वेळ न लावता, जरा वेळ न लावता तर आपण एक सर्वांचे अनुभव आपण त्यांचे ऐकणार आहोत. या नाव मी सांगलीहून आले. माझं नाव प्रतिभा शहा. तर मी पहिल्यांदाच इथं हे केलं आणि सुरुवातीला जरासं कंटाळा आला, पण नंतर त्याची एवढी आवड लागली आणि आता एकदम हा दिवस संपतो तर असं वाटतं नाही संपायला नाही पाहिजे आणि आपण अजून थोडे दिवस काढायला पाहिजे. असं इतकं छान वाटलं आणि खूप मन प्रसन्न झालं, मनाला शांती लागली. असं वाटतं आता परत वर्षभर इथं यावं. अरे वा, छान 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 वाटतं. छान. खूप धन्यवाद. माझं नाव मंगला मुरलीधर भांडवलकर. मी कात्रज पुणे येथून आलेली आहे आणि मी एवढे दिवस 33 वर्ष शिक्षिका म्हणून काम केलं. शेवटी 5 वर्ष मी मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते. आता मी रिटायर झाले. रिटायर झाल्यानंतर काही माझ्या जीवनामध्ये दुःखद प्रसंग आलेले आहे आणि ते दुःखद प्रसंगाचं निवारण होण्यासाठी, मन शांत होण्यासाठी मी ह्या केंद्रात आलेले आहे. आणि ह्या 10 दिवसाच्या केंद्रामध्ये मला खूप समाधान मिळालं आणि माझं जे दुःख आहे ते कमी होण्यासाठी मदत झालेली आहे. आणि राहिलेलं जे दुःख आहे मी घरी जाऊन ते विपश्यना केंद्रामध्ये जे मला मिळालेलं आहे ते मी घरी जाऊन साधना करणार आणि त्या पद्धती दुःख निवारण होणार आहे. आणि या शिबिराचं हे आहे गमक की आपलं दुःख
निवारण होण्यासाठी खूप सहकार्य मिळतं. धन्यवाद. साहेब गावकर. मैं मुंबई से आई हूँ, मुंबई सांता क्रूज। और मेरा नाम निर्मला मकवाड़ा है। हाँ और मेरा 5 बार इगतपुर में हो गया है विपश्यना। ओके। मेरे को बहुत अच्छा लगता है, घड़ी घड़ी आने को दिल करता है। अभी भी मैं इधर से मुंबई से अकेले आई हूँ। वो बोला तुम कैसा है, अभी मेरा 77 एज है, फिर भी मैं बहुत हिम्मत करती हूँ। और मैं एक विपश्यना करने से मेरे में बहुत एनर्जी और ताकत बहुत रहती है। मैं पूरा दिन घर में बैठती हूँ, काम करती हूँ तो थकान नहीं लगता है। ये उम्र में भी मैं पूरा ऑफिस में पूरा सुबह 9 बजे से रात को 9 बजे तक ऑफिस में बैठती हूँ। हमारा अगरबत्ती का फैक्ट्री है तो मैं उधर बैठती हूँ। ओके ओके। तो मेरे को बहुत अच्छा लगता है। ये विपश्यना करने में हमारे में बहुत एनर्जी, बहुत ताकत आती है। तो मेरे बच्चे लोग को मैं बोलती तुम लोग सब इसमें जोड़ जाओ, सबको लाने का इधर मेरे को एक बार। बहुत बहुत अच्छा, इनके लिए जोरदार तालियां हो जाए। बहुत अच्छा। हा, सो माझं नाव उत्कर्ष आहे, मी पुण्यातलीच आहे। सो बेसिकली हा विपश्यनेचा माझा अगदी पहिला अनुभव होता, ज्याच्यामध्ये मला पहिले 2-3 दिवस खूप कठीण गेले आणि असं वाटत होतं की खूप जास्त वेळ होतो आहे, बसणं होत नाही वगैरे वगैरे। पण आमच्याच बॅच मध्ये एक आजी होत्या ज्यांचा तुम्ही आता इंटरव्ह्यू पाहिला, त्या आजींना बघून मग मला थोडी प्रेरणा मिळाली की त्या एवढ्या या वयामध्ये तेवढ्या सलग बसत्या। आणि असं नाही की त्यांना सोय होती खुर्ची घेऊन बसायची, पण त्या खुर्ची पण वेळेत त्या खुर्चीत बसायच्या, वेळेत त्या जमिनीवरती पण बसून सगळं काही करायच्या। सो ते मला फार जास्त इन्स्पायरिंग वाटलं आणि त्याच्यापासून मी मग ठाम ठरवलं की 10 दिवस मी कुठल्याही परिस्थितीत कम्प्लीट करणार। आणि मग हा आज माझा 10वा दिवस आहे आणि आय एम एक्स्ट्रीमली हॅपी। मला खूप छान वाटतं आहे, मी माझं माइंड खूप रिलॅक्स्ड आहे आणि ही करून मला असं एक इन्स्पायर व्हायला मिळालं की मी याच्या पुढचे पण सगळे, आता याच्यानंतर मी इगतपुरीला पण अप्लाय करणार आहे। वा 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 वा, खूप खूप। माझं नाव उषा पांडुरंग चाबुकसर, मी राहणार बार्शीचे। मी सध्या पुण्यामध्ये सदाशिव पेठमध्ये राहते। मी MPC करण्यासाठी पुण्यात आले, बट मी असं ऐकलं होतं की मेडिटेशन सेंटरमध्ये आल्यावरती एक एकाग्रता वाढते, अभ्यासात बसण्याची क्षमता जी आहे ना ती जास्त वाढते। त्याच्यामुळं मी ते ट्राय करण्यासाठी इथं आले होते। बट जे काही डोक्यामध्ये कालवा असेल अथवा टेन्शन असेल, डिप्रेशन असेल, ती इथं आल्यापासून पूर्ण बंद झाले आणि आता जाताना इतका आनंद होतोय की असं वाटतं की नवा जन्म झाल्यासारखं फील येते। आणि मला कसं वाटतं की मला माझ्या लाईफचं पर्पज काहीतरी समजलं की हा बाबा मी कशासाठी आले होते आणि मी इथून जाताना काय घेऊन जाते। बस एवढंच मी सांगू शकते आणि प्रत्येकाने जॉईन करावी अशी माझी खूप खूप धन्यवाद। माझं नाव किरण भिकू गायकवाड, मी प्रॉपर मुंबईचा आहे, आता गेले 5-6 वर्ष पुण्यामध्ये राहतो आहे। बरं, आता आणि आता आपण 10 दिवसाचे जे विपश्यना शिबिर सर्वांनी जे केलं आहे त्या शिबिराच्या दरम्यान तुम्हाला म्हणजे कोणते असं अनुभव वगैरे किंवा काय सांगाल इतरांना, कशा पद्धतीनं प्रेरित कराल की इथं यावं म्हणून? माझं हे 3रं विपश्यना आहे। असतात आपण सगळ्यांना लोभ लावलेला असतो, कोणाबद्दल व्याकुलता निर्माण होते, जी निर्माण होते त्याबद्दल जी संवेदना जाणवते, ते संवेदनाच्या आधारे आपल्या मनातील रोग विकार जे आहेत ते दूर होण्यासाठी संवेदना जाणल्या जातात, त्या संवेदना जाणून घेतल्या पाहिजेत। 10 दिवसाचं शिबिर कंप्लीट केलं पाहिजे। काही जण येतात शिबिरामध्ये 2 दिवस 3 दिवस करतात आणि सर्व सांगा वाटते म्हणजे तुमचा अनुभव फक्त म्हणजे सांगा। माझा अनुभव हाच आहे की मला खूप दुःखद वरती सुखद अनुभव पण चांगला आलेला आहे। तुम्ही सुद्धा शिबिरामध्ये या, 10 दिवस शिबिर कंप्लीट करा। ओके, धन्यवाद। माझं नाव हर्ष खंडेराव, मी आलो आहे मुंबईवरून। या कोर्सबद्दल मी असं म्हणेल की हा माझं पहिला शिबिर होता आणि मला असं वाटते की मी जे गोष्ट फिलॉसॉफी बुक्समध्ये शोधत होतो, म्हणजे स्वतःबद्दल जे शोधत होतो बुक्समध्ये, ते ॲक्च्युली स्वतःच्या आतमध्ये म्हणजे अंतर्मनात जे गोष्टी आहेत ते तुम्हाला विपश्यनानेच कळणार। आणि ही भारताची खूप जुनी पद्धत आहे मेडिटेशनची आणि मला असं वाटतं की सर्व नवीन पिढ्यांनी हे केली पाहिजे। धन्यवाद, थँक्यू। तिरंदे आहे, मी जांभ्यावरून आलेली आहे। माझ्या इथं 5 शिबिर झालेले आहेत, 2 सेवा झालेली आहे आणि मला इथं आल्यापासून खूप चांगलं वाटतं, शांतता वाटते, घरी जाऊशी वाटत नाही, काय नाही। ही दुखतं किती बी मन रंबून गेलेलं आहे इथं माझं। अर्ध दुखणं होतं गुडघ्याचं, कमरेचं, हे पण माझं इथं शिबिरात आल्यापासून हे चांगलं झालेलं आहे। मी एवढंच बोलून माझे 2 शब्द संपवले। धन्यवाद, जय भीम। नमो बुद्धाय, जय भीम। मी सोनवणे स्वाती बोलते।
लातूरवरून आलेली आहे. मी बरेच दिवसापासून विपश्यनेच्या शोधात होते. मला काही व्यवस्थित कुठला ॲड्रेस वगैरे मिळत नव्हता. परंतु माझी एक मैत्रीण, मी मेडिकल कॉलेजला स्टाफ आहे आणि माझी एक मैत्रीण भारत कांबळे ह्या पण स्टाफ होत्या आणि त्यांनी मला विपश्यनेचं मार्गदर्शन दिलं आणि मला लातूरमध्ये विपश्यनेची संधी मिळाली. लातूरमध्ये केला आणि त्याच्यानंतर दुसऱ्या वेळेस मी पुणे स्वारगेट इथे आलेले आहे. आणि ज्यावेळेस मी पहिले सुरू आले त्यावेळेस मला लंबरचा बेल्ट पण होता, सर्वायकलचा प्रॉब्लेम होता. त्यामुळे मी लंबरचा बेल्ट आणि सर्वायकलचा पण बेल्ट घेऊन आलेली होते. पण ज्यावेळेस विपश्यना केली त्यावेळेस माझा आता 1 वर्ष होत आलेला आहे. माझा दोन्हीही बेल्ट निघून गेलेले आहेत. माझ्या सांधेदुखीचा पण प्रॉब्लेम होता, तोही कमी झालेला आहे. मला हेडेकचा प्रॉब्लेम होता, तोही कमी झालेला आहे. अशा प्रकारे या विपश्यनेचा भरपूर मला लाभ झालेला आहे. आणि असं वाटते मला की इथं सर्वांनी सर्व तळागाळापर्यंत आपल्या विपश्यनेचा प्रचार आणि प्रसार आपण सर्वांनी मिळून केलेला पाहिजे आणि ह्या रीतीने सर्वांना रोगमुक्त आणि आनंदी जीवन जगण्यासाठी आपण सहकार्य केलेलं पाहिजे. टेकवडी बुलेश्वर गाव आमचं आणि सारखं नाव लाडाबाई ठोंबरे. आणि टेकवडी गाव कोणतं? टेकवडी गाव बुलेश्वर टेकवडी. जिल्हा कोणता? पुरंदर जिल्हा. पुरंदर जिल्हा. ओके. हा सांगा, काय अनुभव आला तुम्हाला इथे? तर आम्हाला असा अनुभव आला, आमचं एक पोरे इथे, ते पोरे आमचं कायम करतो, त्याला 4 बारे 5 बारे गाडी पलटी झाली. 4 चाकी गाडी जी मोठी अशी पलटी जाऊन पोर मंडळी त्याची आणि ती 4 माणसं होती. 2 गाडीने ठोसलून लांब लावली तरी पर त्याला काही झालं नाही. गाडीतनं बाहेर निघला नाही, अख्खी गाडी चिमली, काही सुद्धा झालं नाही. अशा अडचणी जरी आल्या तरी ते करीत राहिले खूप. तर मला बी होत होतं, लय त्रास होत होता. त्रास आपला बी कमी झालाय. साधना जर आपण तशी केली तर सगळंच क्लिअर होतं. सांगा. जय भीम. माझे नाव वैशाली कांबळे. मी पुण्यावरूनच आलेली आहे आणि इथे माझा हा 3रा कोर्स आहे. माझे एकूण 5 कोर्स झालेले आहेत विपश्यनेचे. आणि मला हे एवढं सांगायचं आहे की माणूस कसा सुखाच्या शोधात असतो, की मला सुख पाहिजे, शांती पाहिजे, ह्याच्या शोधात जीवनभर असतो. पण सुख हे बाहेर नसून, शांती ही बाहेर नसून, ती आपल्या आतमध्येच आहे. ती जेव्हा आपण अंतर्मुख होतो त्यावेळेस ती आपल्याला विपश्यनेमध्ये कळून येतं की शांती ही आपल्या मनामध्येच आहे, ती आपण शोधली पाहिजे. तर विपश्यनेमध्ये हाच एक हे होतो, फायदा होतो की तुम्ही इथे आल्याच्या नंतर मानसिक शांतता भेटते तुम्हाला, तुमचे सगळे ताणतणाव दूर होण्यास मदत होते. त्यामुळं सगळ्यांनी यावं आणि विपश्यनेचा लाभ घ्यावा असे मला वाटते. तर तुम्ही कुठून आलात, नाव सांगा? मी पुण्यातलाच आहे, मंगेश कांबळे माझं नाव आहे, विद्यार्थी आहे मी एक. तर विपश्यनाचे आपण 10 दिवसाचं जे शिबिर केलेलं आहे सर्वांनी मिळून, तर याच्यामध्ये तुम्हाला असा कोणता अनुभव आला आहे की इतरांना सांगून त्यांनी इथंपर्यंत पोचावं? आत्ताच्या तरुण पिढीमध्ये बघितलं तर, विद्यार्थ्यामध्ये बघितलं तर विद्यार्थ्यामध्ये एकतर डिप्रेशनचं प्रमाण जास्त आहे. त्यामुळे ते विद्यार्थ्यांना आपल्या ताणतणाव दूर करण्यासाठी, एकतर अभ्यासाच्या बाबतीत असेल, परीक्षेच्या बाबतीत असेल, या कोणत्याही पर्सनल जीवनासाठी असेल, त्याच्यामुळे ताणतणावातून कसं बाहेर पडलं पाहिजे याच्यासाठी विपश्यनाला आलं पाहिजे. जेणेकरून आपल्या जे आणपान आहे, या ज्या 2-3 विपश्यनामध्ये गोष्टी ज्या आहेत त्याच्यातून आपल्या अंगातले जे विकार आहेत, राग, द्वेष, या गोष्टीतून कसं मुक्त होता येईल याच्यासाठी आता सध्याच्या तरुण पिढीला येणे गरजेचं आहे. थोडक्यात काळाची गरज आहे. बरोबर. खूप छान. धन्यवाद. माझे 3-10 दिवसाचे शिबिर झालेले आहेत. त्याचा अनुभव मला खूप चांगला आलेला आहे. मला जरा झोपेचा प्रॉब्लेम होता, तोच या विपश्यनेमुळे थोडासा एकदम म्हणजे असं कंट्रोलमध्ये आलेला आहे. आणि आता मी सेवा द्यायला आली होती इथे धम्मपुण्यामध्ये आणि सेवेचा अनुभव पण मला खूप छान भेटला. आणि असं समाजासाठी काहीतरी करावं ही इच्छा मनात जागृत झाली. आणि आता मी पुढच्या शिबिराला जेव्हा येईन तेव्हा पण एकदा सेवा द्यायची खूप इच्छा आहे माझी. आणि आपण सर्वांनी विपश्यनाला यावे, एकदा अनुभव सर्वांनी घ्यावा ही सर्वांना माझी विनंती आहे. जय भीम. धन्यवाद. खूप छान. तुमचं नाव सांगा. नमस्कार, मी पद्मश्री परुळेकर. मी मुंबईहून आले. या विपश्यना प्रोग्रामला फर्स्ट टाइमच आले. मनात सारखे विचार येत होते, खूप स्ट्रेस होता, सारखे म्हणजे नको नको ते विचार, राग यायचा भरपूर. त्यासाठी मिस्टरनी माझं नाव नोंदवलं. इथे आल्यानंतर पहिले 2-4 दिवस म्हणजे थोडंसं कठीण गेलं. नंतर मला समजायला लागलं मेडिटेशन कसं करायचं.
आता एक 10 दिवसांचा कोर्स केल्यानंतर थोडंसं मन शांत झालंय. अपेक्षा करते की मी याच्यानंतर इथून पुढे कंटिन्यू करीन आणि असा स्वभाव म्हणजे थोडेसे भावना कंट्रोल करता येईल, संवेदना ओळखता येईल मला. आणि माझी रिक्वेस्ट आहे की सगळ्यांनी हा एक कोर्स तरी सुरुवातीला 10 दिवसांचा करावा, नंतर जसं जसं जमेल तसं करावं. थँक्यू. मी गोदावरी जोशी पुण्याहून आले आणि ही माझी 4थी किंवा 5वी शिबिर असेल, एक मेडिटेटर म्हणून, आणि धम्मसेवा पण केलेली आहे. माझा स्वतःचा अनुभव म्हणायचा तर विपश्यनेने मला जगायला शिकवलं हे एका वाक्यात म्हणू शकेन. आणि माझं स्वतःचं असं मत आहे की तुम्ही याला सेक्युलर वेमध्ये बघितलं, रिलिजनशी न जोडता, तर तुम्हाला अतिशय कौतुक वाटेल की गौतम बुद्धसारखा एक माणूस एक सायकोलॉजिकल टूल तुम्हाला देऊन गेला आहे की तुम्ही तुमचं मन कसं कंट्रोल करायचं, आणि मन कंट्रोल केलं तर तुम्ही स्वतःला कसं आनंदित ठेवू शकता. केवळ तेवढ्या लिमिटेड व्ह्यूने पण तुम्ही याला एक ट्राय देऊ शकता, आणि येऊन ट्राय कराच. खाऊन बघितल्याशिवाय तुम्हाला टेस्ट नाही कळणार. अगदी So, बरोबर. eat it and know it. येस, करेक्ट, एकदम. थँक्यू, धन्यवाद, वेलकम. माझं नाव जला जाधव आहे. मी पुण्यातूनच आहे आणि मी इथे फर्स्ट टाइम आलेली आहे आणि माझा एक्सपिरियन्स 10 दिवसांचा खूप म्हणजे खूप छान आहे. माझ्या डोक्यामध्ये एवढे निगेटिव्ह विचार होते, पण आता मला असं वाटतं की ते थोडे कमी झालेत. आणि मी जे इथे येऊन जे फील केलंय ना, म्हणजे मी आधी मेडिटेशन करत होते 10-10 मिनिटाचं, पण मला नक्की कळतच नव्हते की काय चुकतंय माझं. पण जेव्हा मी इथे येऊन हा एक्सपिरियन्स घेतला, तेव्हा जो एक्सपिरियन्स मला आला तो मी असं शब्दात नाही सांगू शकत. त्यामुळे तुम्हाला इथे यावं लागेल आणि तो एक्सपिरियन्स घ्यावा लागेल. ओके, थँक्यू, धन्यवाद. मी बोलतीये, नाशिकवरनं आली आहे मी, इथे पुणे धम्मपन्नामध्ये आलेली आहे. इथला 10 दिवसांचा एक्सपिरियन्स खूप छान होता. मला म्हणजे सांगण्यासारखं तर खूप काही आहे, एवढं काही आहे की शब्द कमी पडतील. सो मी ते तुम्हाला मला काय वाटलं काय नाही हे मी तुम्हाला नाही सांगणार, पण मला जे काही वाटलं ते खूप छान वाटलं. सो मी ते सांगण्याऐवजी तुम्ही इथे येऊन स्वतः अनुभव घ्यावा असं मला वाटतं. सो माझी इच्छा आहे की प्रत्येकाने हे जे कोणी बघतंय हा व्हिडिओ त्यांनी एकदा यावं आणि हा 10 दिवसांचा कोर्स करावा आणि हे अनुभव घ्यावा असं मला वाटतं. सो या तुम्ही सगळे. खूप छान, धन्यवाद. बोलते. आणि जेव्हा मी म्हणजे पुण्यामध्ये MPSC करण्यासाठी आलते ना, तेव्हा मला खूप म्हणजे अभ्यास करायची ओढच लागत नव्हती. म्हणजे कसं करू, कुठून सुरुवात करू, काय करू मला कळतच नव्हतं. त्यामुळे मला मेडिटेशनची खूप गरज होती. त्यामुळे मी सेंटर शोधलं. आम्ही हे वेबसाईट शोधून मग पुण्यामध्ये ते 10 दिवसाचं मेडिटेशन केलं. पहिल्या दिवशी जी होती उज्ज्वला ती आता नाहीये. म्हणजे खूप मन म्हणजे खूपच वेगळं झालंय आणि आपले फिलिंग्स जे आहेत ना, जे करू शकत नव्हतो ते करू शकतो हे मला ह्या विपश्यना केंद्रामधून जाणवलं. आणि ह्याच्या पुढे पण मी करेन अशी मला वाटतंय. आणि इथले जे सेविका वगैरे आहेत त्या पण खूप म्हणजे खूप आम्हाला साथ दिली. त्यामुळे धन्यवाद. हां, त्यांचं सर्वांचं धन्यवाद आणि पुणे सेंटरचं पण धन्यवाद. वा वा वा, खूप 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 छान. विपश्यना ही एक फक्त साधना नसून जीवन जगण्याची एक कला आहे आणि ही कला सर्वांनी एकदा तरी शिकून घ्यावी. आणि ते शिकण्यासाठी आपण एखाद्या विपश्यना सेंटरला जाऊन तिथं 10 दिवसाचं शिबिर अवश्य करावं आणि त्याचा लाभ घ्यावा. धन्यवाद. माझं नाव विमल घोडे. मी पुण्यातूनच आले. पुण्यातून. छान अनुभव होता. छान वाटलं. प्रत्येकाने एकदा कधीतरी करायलाच पाहिजे. एकदा केलं की प्रत्येक वेळेस जेव्हा शिबिर असेल तेव्हा यावंसंच वाटतं. आणि असे खूप छान अनुभव आहे. खरं मला तर हे माहित पण नव्हतं, पण केलं. मुलींनी फॉर्म भरला होता, मग आले तर तेव्हा छान वाटलं. वा वा वा, खूप छान 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 छान. Hi, I am Shweta. I am from Navi Mumbai और ये मेरा विपासना का सेकंड शिविर है. फर्स्ट शिविर मैंने कच्छ में किया था, सेकंड शिविर में मैंने सेवा दिया है. एंड माय एक्सपीरियंस के लाइफ में जो कुछ भी अपने अंदर रखे हैं वो सब लेट गो करना चाहिए. जितना कैरी करोगे उतना हर्ट आपको ही होगा. तो जो भी प्रॉब्लम है लाइफ में लेट इट गो करना सीखिए. थैंक यू. कुठून आलात? मी पुण्यातून आली आहे. अनिता पल्लव. माझी ही 4थी वेळ आहे विपासना केंद्रामध्ये. साधनासाठी आले मी. 10 दिवसाची साधना आज झाली आहे आणि आज मैत्री दिवस होता. आम्ही सगळ्या साधिकांनी एकमेकांना मैत्री दिवस दिले.
आणि मला इथे खूप अनुभव छान असा आला आहे की माझ्यामध्ये खूप पॉझिटिव्हनेस आला आहे, कामावर फोकस आला आहे, स्ट्रेस कमी होतो, राग कमी येतो आणि आपल्या रागावर कंट्रोल राहतो आणि त्याच्यातून आहे ना आपल्याला आपला निर्णय जो सक्षम वाढते, कार्यक्षमता वाढते कामामध्ये. जो आपण 8 तास करत असेल त्याला 12 तास देत राहू आणि आपण प्लॅनिंगनुसार कामं कंप्लीट करायला लागतो. आयुष्यामध्ये ह्या साधनेने आपल्याला जीवनाची कला शिकवली जाते आणि गुरुजींनी एवढी चांगली विद्या आपल्याला दिली आहे, प्रत्येकाने त्याचा उपयोग करावा. लहान मुलांनाही त्या विद्येचा लहान मुलांनाही त्याचा उपयोग होईल आणि त्यांच्या जीवनामध्ये त्यांना सकारात्मक दृष्टी होईल. आजकालच्या धावपळीच्या जीवनामध्ये आपल्याला एवढा कमी वेळ मिळतो की आपण ह्या गोष्टीला देत नाही, त्यामुळे आपलं तसं खूपच नुकसान होतं. आणि जर जगण्याची कला आली तर आयुष्यात आपण काहीही करू शकतो, आपल्याला जे हवं आहे ते आपण मिळवू शकतो. सकारात्मक दृष्टिकोन ठेवला तर परिस्थितीलाच आपण चांगल्या पद्धतीने हाताळता येईल आणि मला असं वाटतं की खूप सगळ्यांनी ही विद्या घ्यावी ही माझी इच्छा आहे. खूप छान. जय भीम. मी सुनीता जाधव औरंगाबादवरून आली आहे आणि माझं हे दुसरं सेशन आहे. मी 10 दिवसांचं दुसरं सेशन खूप छान प्रकारे अटेंड केलेलं आहे आणि मला त्याचे खूप पॉझिटिव्ह असे रिझल्ट आलेले आहेत. खूप छान वाटलं, माझी मनाची एकाग्रता वाढली आणि त्याच्यानंतर इथून पुढं होणारी कामं ही एकाग्रतेने करण्याचं म्हणजे खूप असं मोठं ध्येय आपल्यासमोर असलं की ते पूर्ण करण्याची एक आपल्याला आत्मीयता निर्माण होते. म्हणून म्हटलं जातं एही पसिको, या आणि पहा. जोपर्यंत येऊन पाहत नाही, अनुभव घेत नाही, अनुभवाच्या स्तरावर उतरवत नाही, तोपर्यंत आपल्याला कुठलीही बाब ऐकून समजणार नाही. त्यासाठी येणं खूप गरजेचं आहे आणि त्याचा अनुभव स्वतः करून घेणं हाही खूप गरजेचं आहे. त्यासाठी 10 दिवसाचं एक तरी शिबिर अटेंड करणं खूप महत्त्वाचं आहे. आपल्या जीवनामध्ये सर्व काही गोष्टी चांगल्या पद्धतीने आपल्याला जीवनाची कला कशी आहे, जीवन जगणं हे कसं आहे हे समजण्यासाठी एक 10 दिवसीय शिबिर करणं अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी भारताच्या बाहेरील सर्व देशांनी याचा उपयोग केला. भारत मात्र मागे राहिला. तर आता गरज आहे भारतानेही या विद्येचा पुरेपूर फायदा घेतला पाहिजे. जय भीम. धन्यवाद. जय भीम. जय भीम ताई, खूप छान. माझं नाव किरण इंगळे, मी फलटणहून आले आणि आज शिबिराचं लास्ट डे आणि आज सगळेजण घरी जाणार आहे. तर हे शिबिर खूप 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 छान झालं आणि मला ह्याचा खूप फायदा झाला. तर सर्वांनी एकदा तरी हे शिबिर नक्की करून पहा. जय भीम ताई. जय विपश्यना धम्म. बरं, ठीक आहे. विपश्यना. ओके. तर कुठून आलात तुम्ही? मी पुण्यातील चिंचवड गावातून आली. चिंचवड गावातून. ओके. हां, चिंचवड गावातून आले. आणि मी माझं नाव आहे शालिनी चंद्रकांत सगरी. मी महाराष्ट्रीयनच आहे. पुण्यात म्हणजे आता अलीकडं आलेली आहे. पूर्वी मुंबईमध्ये राहायची, मूळची सोलापूरची. पण मी विपश्यना सुरू केली 8 सालातून. म्हणजे एका संकटातून बाहेर पडले, म्हणजे मिस्टरांच्या डेथनंतर. मग नंतर 8 साली पुण्यात आले राहायला. तेव्हा मी विपश्यना पहिला कोर्स स्वारगेटलाच केला आणि बहुतेक माझे कोर्स 10-12 कोर्स झालेले आहेत आणि 10-12 कोर्स झालेले आहेत. बहुतेक पुण्यात झालेले आहेत, त्यानंतर मरकळलाही झालेले आहेत. त्यानंतर मी पुढे 20 दिवसाचा कोर्स टिटवाळ्याला केले. 30 दिवसाचे 2 कोर्स, 45 दिवसाचा कोर्स मी इगतपुरीला केले आणि इतका सुंदर अनुभव आहे. मी ध्यानाची विधी लहानपणापासून शोधत होते. ध्यान कसं करायचं, काय करायचं, समोर आकृती ठेवायची का काय, पण मला काहीही म्हणजे समजत नव्हतं. मी फेलच व्हायची त्यात काय. आणि आध्यात्मिकमध्येही जाऊन आले. मी भागवताचा पूर्ण अभ्यास केलेला आहे, डिग्री घेतलेली आहे त्याची ही म्हणजे फुल कोर्सची ती झाली. पण नंतर जेव्हा इथं आले आणि हा गुरुजींचा म्हणजे अतिशय म्हणजे एक अनमोल असा रत्न मिळालेला आहे. खरंच हे अनमोल रत्नच आहे. ह्याचा इतका फायदा झाला. मी म्हणजे पूर्वी जरा क्रोधित असायची, हे असायची, तो क्रोध कमी झाला. म्हणजे आणखी म्हणजे इतकी मैत्री सगळ्याची असल्यामुळं सगळं म्हणजे चिंचवडगाव ओळखतं मला. इतकं सगळ्यांची व्यवस्थित म्हणजे आहे संबंध. शेजार, आता माझा नातू एकटा बसलेला आहे घरी अभ्यास करत, पण काही काळजी नाही, सगळे शेजार आहे. आता म्हणजे विपश्यनाच्या दरम्यान तुम्हाला असा एक कोणता एखादा महत्त्वाचा असा अनुभव वगैरे आलाय?
ह्या किंवा तुम्ही काय सांगाल की विपश्यना करावी? हां, विपश्यना करावी हेच सांगते. आता माझ्यातला हा बदल झाला काय, आणि बाकीच्यांच्याही मध्ये बदल होतो. आपला परिणाम बाकींच्यावरही होतो, स्वभावात होतो. मुख्य बिना औषधाची ही गोळी आहे विपश्यना. बरोबर, बिना औषधाची गोळी आहे. आणि त्याचं जर नियमाप्रमाणे तुम्ही काटेकोर पालन केलात तर निश्चित 100% का 101% हा त्याचा तुम्हाला फायदा आहेच आहे. पण तुम्ही ती विपश्यना पूर्ण गुरुजींच्या सांगण्याप्रमाणे ती फॉलो करायला पाहिजे. आताच आपण सर्वांचे अनुभव ऐकलेले आहे. तिथं विपश्यना सेंटरमध्ये आल्यावर त्यांना जे जे अनुभव आले प्रत्येक साधिकाला, तर त्यांनी आताच शेअर केलेलं आहे. म्हणजेच याचाच अर्थ असा आहे की विपश्यना केल्याने किती लाभ होतो, म्हणजे जीवन किती सुखकर होतं. विपश्यना हाच एक सुखी जीवनाचा मार्ग आहे हे आपल्याला यावरून दिसून येत आहे. तर सर्वांनी ह्या विपश्यनेचा सर्वांनीच फायदा घ्यावा, सर्वांनी लाभ घ्यावा. आणि ज्यांना जिथे जवळपास विपश्यना सेंटर असतील तिथं त्यांनी जा. ज्यांच्यासाठी जवळ आहेत तिथं त्यांनी ॲप्लिकेशन करा. अवश्य तुम्ही तिथे पोचा. कारण आणि जरी समजा आपल्या भारत देशात, आपल्या महाराष्ट्रात देखील खूप अशी विपश्यना सेंटर आहेत, पुण्यामध्ये पण आहेत. पण जवळपास ज्यांना तुम्हाला जे जवळचं असेल त्या ठिकाणी तुम्ही जाऊन आपलं नाव नोंदवून आपण हे करू शकता. तर मी याच्या डिस्क्रिप्शनमध्ये किंवा स्क्रीनवरती मी याची इन्फॉर्मेशन देईनच. पण आणि ह्या विपश्यनामध्ये सर्वांनाच सहभाग घेता येतो. इथं कोणत्याही जातीचा किंवा धर्माचा विशेष करून उल्लेख केलेला नाही. हे पूर्ण मानवजातीसाठी हा सोयीस्कर असणारा जीवन जगण्याचा मार्ग आहे विपश्यना. तर सर्वांनी या विपश्यना मार्गाचा अवलंब करावा, तरच आपला पुढचा आयुष्य सुखकर होणार आहे. आणि मुक्तीचाही मार्ग हाच आहे. यहाँ से क्या लेके जा रहे हैं? मौन सुटलेलं आहे. आम्हाला बोलण्याची संधी प्राप्त झाली. आजपासून आम्ही बोलायला सुरुवात केलेली आणि उद्या आम्ही आपापल्या घरी जाणार आहोत. तर हा व्हिडिओ सगळ्यांना आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि